आज पहाटे संगम स्नान करायला आले. आहे अजून दुर्वास ऋषींच्या पाकस्थलीमध्ये मैयामध्ये नदीचा संगम आहे. आश्रम आहे. खूप दुर्गम मार्गातून परिक्रमा चालू आहे. मैयाच्या कडेला तिकडे पात्र आहे मैयाचं. असं उबड खाबड याच्यातनं अशा ह्याच्यातून चढायचं उतरायचं. हे खाईयेत ना परत ना तिकडं वर चढायचं. मग मैया दिसणार. पूर्ण किनाऱ्याने शेतामधून कंपाऊंड ओलांडत असा प्रवास चालू आहे आता. परत मैयाजवळ आले. छान दर्शन होते मैयाचं. छान आवाज येतोय. असा दगडांमधनं जाणारा रस्ता आहे. चकदेहीकडे निघालोय आम्ही आता. संपूर्ण जंगलामधनं हे बघा पानाचं कशी जाळी झाली आहे. सागाचं पान आहे, त्याची जाळी झाली पूर्ण. संपूर्ण जंगलामधनं जेमतेम लोकांनी जाऊन जी पायवाट झालेली असते त्यातनं चालायचं आहे. पुढे अमरकंटक आल्यावर पण डोंगरची झाडी ती पण अशीच आहे, पण तिथे खुणा केलेल्या आहेत झाडांवर. इथे तसं नाही आहे. अंदाज घेत समोरचा रस्ता बघत त्या दिशेने असं जायचं. संपूर्ण दाट जंगल आहे. मी एकटीच चालली आहे. पलीकडच्या बाजूला मैया दिसते, तिची साथ आहे. मधून असे ओहळ असतात. असे दगड घालून पगडंडी नीट सरळ केलेली आहे. रस्ता एकदम आता मैयाच्या किनाऱ्यावर आलाय. रस्ता म्हणजे पगडंडी. पलीकडच्या बाजूची शेतं दिसतात, पलीकडच्या बाजूचा मार्ग. तिकडचे लोक नर्मदेहर वगैरे म्हणतात. शेतकरी काम करतेले. आता असा आहे रस्ता. आता असा थोडा उंचावरून जाणार, दगडाला धरत धरत. अशा रॉक्सवरनंच चालत जायचं आहे. आता जरा सेफ आहे म्हणून मी व्हिडिओ करते. तर अगोदर तर अगदी तिरके पावलं, एक खाच. हा तरी जरा सरळ रस्ता म्हणून शूट करते. आणि ही मैया तर परत त्या जंगलातून जाईल रस्ता. झाड कसं आतून पोकळ झाले, पण तरी कडेच्या ह्याच्यावर जीव व्यवस्थित आहे त्याचा. झाडाची मुळं पावसाळ्यामध्ये प्रवाह फार वरपर्यंत जातो, त्यामुळे हे पाणी
माती सगळं धुवून काढतं, त्यामुळे ही सगळी मुळं उघडी पडतात. मैयाच्या या किनाऱ्याच्या रस्त्यानेच मला भुरळ घातली होती. मंडला मार्गे यायचं, मंडला मार्गेच यायचं. लोकांच्या व्हिडिओत बघितलेल्या रस्त्यावरून आज मी स्वतः प्रत्यक्ष चालते. खूप छान वाटते. खूप वेळाने ही झंडी दिसली आहे. कुठली तरी नदी आता इकडे मैयाला जाऊन मिळते. त्याच्या कडेने रस्ता आहे, कुठून तरी पलीकडे जायचा रस्ता असेल. या छोट्या मुलीने आम्हाला थांबवलं. चहा नंतर परत जेवण करून जा म्हणाली. हम आपको वीडियो कॉल करेंगे बीच में. हाँ ठीक है चलेगा. नर्मदे ते घराचे पुरुष घरातला पण फोनवर सांगत होता, आता राहा किती ते असतं त्यांचं. या कुंडामध्ये पाणी आहे, त्या गावकऱ्यांना इथून वापरायसाठी पाणी न्यावं लागतं. मी पण इथे आले होते कपडे धुवायला, त्यांनी आणून द्यायचं ना आपण धुवायचं कशाला. मी इथेच कपडे घेऊन आले, 2-3 वेळेला पाणी काढून कपडे धुतले. मैयाच्यापासून इतके जवळ असून पाणी योजना नाही आहे, त्यामुळे या लोकांना क्या हुआ ती आली धावत मैया. चकदेई मधल्या मारुती मंदिरात थोडा वेळ आराम केला आणि पुढे निघालो. कापामधल्या आश्रमामध्ये काल आम्ही 3 वाजताच थांबून घेतलं होतं, कारण पावसाचे लक्षणं दिसत होती, त्यामुळे आम्ही 3 वाजताच थांबलो होतो तिथे. खूपच छान सोय केली त्यांनी. दालबाटी केली होती आणि डाळ इतकी चवदार होती की जेवण छान गेलं. भात पण मऊ होता. खूप छान पेंटिंग केली तिकडे देवांची. अतिशय मनापासून सेवा केली. तिकडे पलीकडे जी लोक राहतात त्या मैयांनी आम्हाला गरम पाणी दिलं आंघोळीला. त्यामुळे आज डोक्यावरून स्नान झालेलं आहे. कमळात बसलेले गणपती आहेत. कापा गाव सोडून आम्ही पुढे निघालो. सगळीकडे निसर्गरम्य सुंदर हिमालयासारखं वाटतंय. इकडे सगळीकडे हिरवीगार शेती आणि असा रस्ता. थोड्या वेळाने 2 किलोमीटर जरा अवघड टप्पा आहे. नर्मदे हार अशी घरं आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं आणि रस्ते फार सुंदर झालेत. खेडोपाडी धुकं आहे. आम्ही जरा 7ला 10 मिनटं कमी असतानाच निघालोय. सगळीकडे शेकोट्या पेटवून बसलेत लोक. नर्मदे हार. शेतातल्या पगडंडीचा रस्ता सुरू झाला.
फडकी संगम तिकडे निघालो आम्ही. फडकी नदी मैयाला जाऊन मिळते. फडकी संगम, फडकी घाट. सगळे आदिवासी पाड्यात आदिवासी लोक असतात, पण तेच खरे खूप प्रेमळ असतात. त्यांना शहरी वारा लागलेला नसतो. गावचे सगळे लोक, बरेचसे लोक रात्री आले होते. त्यांना काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. आमच्याकडचे एक परिक्रमावासी, खूप त्यांची साधना असते संध्याकाळी सकाळी. ते बरंच काय काय सांगत होते. त्यांना परिक्रमेबद्दल, अजून कशाबद्दल बरंच काही सांगत होते. त्या लोकांना ते ऐकायचं असतं. त्यामुळे आणि आपले काही प्रश्न असतील त्याची उत्तरं हवी असतात. त्यामुळे ते येत असतात आश्रमात परिक्रमावासींना भेटायला. काही जण प्रॉब्लेम्सचे विचार, त्याला काय करू, प्रॉब्लेम सोडवून घेण्यासाठी पण येतात. काय करावं, कसं करावं. बांधावरनं रस्ता चालू आहे. मटारची शेती. इकडे मसूर आणि दुसरं काहीतरी लावले. छोटी छोटी पानं मसूर. हरभरा आहे. धणे असतात. कोथिंबीर म्हणजे इतकी छान आमटी त्यांनी केली होती. धणे ताजे घातले होते, त्याचा स्वाद फार छान आला होता. एक कोटी क्रॉस करून आम्ही पुढे जाणार. आणि नेहमीप्रमाणे असे हे घातलेले आहेत, जनावरं येऊ नयेत म्हणून. ते क्रॉस करून जायचं. पुरीच्या शेतांमधनं बांधावर गहू लावलाय तिकडे. जास्त करून कडधान्य आहे तिकडे. तूर, मूग, मसूर, वाटाणा. घेवडा तर असतोच, सगळ्या घरांच्या वरती वेल असतात. पावसाळ्याच्या दिवसात तांदूळ लावतात. सगळीकडे अंगणवाड्या, स्वास्थ्य केंद्र या सोयी पोहोचल्यात. बांधावर वळत का वाट चालली. काही ठिकाणची वाटाण्याची पिकं तयार आहेत, ते तोडून घरी नेतात. इकडे सगळे डोंगर आहेत आणि ह्या वाड्या आदिवासी लोकांच्या. फुलांच्या वाडीतून चालल्यासारखं वाटतंय. परिक्रमा मार्गाशी पाठी आली. वळायचं. पिवळी, जांभळी, पांढरी फुलं. सूर्यनारायण उगवले. चढ उतार रस्ता.
मैयाचा आता आवाज ऐकू यायला लागलाय. मैयाच्या किनाऱ्याने होणार आहे पुढे रस्ता. अगदी जवळ आली आहे मैया. आता मैयाच्या किनाऱ्याने रस्ता आहे. ॲक्च्युली पलीकडे आहे मैया. हे पाणी स्थिर आहे. पलीकडे आहे मैया. तिकडून खडकाळ असेल त्यामुळे ते खळखळ आवाज येतोय. फडकी संगम किंवा ही नदी असेल फडकी, तिचा मैयाशी संगम असेल. हा संगम असेल दोन नद्यांचा. रस्ता होता मग परत रस्ता दुर्गम झालाय. नाही होता ना खाली. खालून आहे पण तो मध्ये मध्ये पाणी असेल म्हणून तो वरून. खालून जायचं का? खालूनच चाललेलं परवा. खालून पण रस्ता आहे, वरून खालीच जाणार तो. सगळ्या दगडांवरनं रस्ता आहे. सगळा रस्ता पुढेपर्यंत असाच दगडांवरनं चालायचा आहे मैयाच्या किनाऱ्याने. सगळे परिक्रमावासी चाललेत. सगळ्यात पुढचे दोघं तर अनवाणी आहेत. खळखळ आवाज येतोय तिकडे.
ही मंदिरं दिसत आहेत त्या ठिकाणी. एक आश्रम होता, तिथे चहा मिळाला. तिथेच फडकी संगम आहे. फडकी नदीला आता पाणी नसल्यामुळे ती मोकळीच होती, थोडं होतं. आता पण असाच आमचा दगडांमधनं रस्ता आहे. मग नंतर तो सिवनी गावात जाईल. जागोजागी असं पंपांनी शेतीसाठी पाणी खेचलेलं असतं. सगळे परिक्रमावासी दगडधोंड्यांमधनं तिकडून खाली उतरतात, परत ह्या बाजूनी इकडून येत आहेत. आणि असंच आम्हाला मैयाच्या आणि दगडांच्या कडेकडेने पुढे जायचं. काठाकाठाने सगळी मंडळी येतात. धोंडे असंच कडेकडेने जायचंय. तिकडे खळाळता प्रवाह आहे, मैयाचा आवाज येतोय. आता थोडासा हिरवळीमधनं प्रवास सुरू आहे आणि मैयाचा मस्त आवाज, खळखळाट. छोटी दुहादार झाली आहे तिची. सिवनीचा आश्रम आहे. मैयाचं मंदिर. आणखी एका देवीचं मंदिर आहे. सिवनी गावातून थोडा वेळ असा रस्ता होता. आता परत मैया आली. मैयाच्या किनाऱ्यानी आहे. पलीकडे पण एक आहे, अलीकडे पण एक आहे प्रवाह. तसं कडेकडेने जायचं परत एकदा याच्या किनाऱ्याने दगडांवरनं रस्ता चालू झाला. इथे शांत आहे पात्र, पुढे खळखळाट आहे. संपूर्ण दगडांच्या पायवाटेतून याच्या कडेकडेने खूप छान असे करत करत आम्ही इकडून पुढे चाललोय. पुढे भजनाचा आवाज येतोय. तिथे कथाचा कार्यक्रम आहे, भंडारा आहे. तिथे आम्हाला जेवायला मिळणार आहे.
सगळेजण येतात दगडधोंड्यांमधनं. रस्ता असा नाहीच, आपला आपला ॲडजस्ट करून यायचं. मग जायचं आवाजाच्या दिशेने. मैयाचं वळण आहे इकडे एक. दगडधोंड्यांचा रस्ता संपला, आता नुसत्या खडकांचा रस्ता आहे आणि नंतर थोडंसं जंगल आहे. मैयाचा प्रवाह तिथे खळखळ करतोय. हो, रस्ता क्रॉस कर. केवढ्या पाण्यात केवढं जबर पाणी वाहतंय. मोळी घेऊन रस्ता क्रॉस करते मैया. जाऊ शकत नाही. नाही, ते उथळ आहे पाणी, फक्त प्रवाहाला वेग आहे. वेग आहे पण ते वेगात नाही. त्यांना सवय असते. वळण घेऊन तिकडच्या दगडांमधनं मग या पगडंडीवरून आम्ही आलो. पुढे तिकडे गेली मैया. तिकडे मौनी बाबांचा आश्रम आहे आणि तिकडे कथा चालू आहे. तिकडे आम्ही आता जाणार आहे. नर्मदे. हा, खूप गावकरी जमलेत, घाटावर रांगोळी चालल्यात, भंडारा आहे इकडे. आज मौनी बाबांची पुण्यतिथी असल्यामुळे इथे उत्सव आहे. कन्यापूजन चाललंय, नाटका लावतात. त्यांचे हात पाय धुतले, पायांना आलटा लावणं चाललं.
कन्यापूजन करायचंच होतं मला. हे असं तो हे करताना गाड्यांसाठी नाही, वाहनांचं काय आपल्या डोक्यात तेच येतं. जनावरांसाठी असं केलेलं असतं. जनावरांचं माणसांना असं वर पाय घालून यायचं. आता थोडासा शेतातून मग याच्या किनारी जातोय रस्ता. कुठली तरी सुकलेली नदी आता पार करून चाललोय आम्ही. दगडधोंड्यातनं पुढे झेंडा लावलाय दिशादर्शक. असं जावं लागतं. अडचणीतून बॅग, आपण, आपले पाय सगळं ॲडजस्ट करून जावं लागतं. तिथून पुढे आलो. 3:45 झालेत. आता थंड वारे वाहत आहेत. सगळीकडे गव्हाची शेती. मैया एकदम जवळ आली आता. ही बघा मैया. तिकडे वळण घेतले मैयाने. आवाज यायला लागलाय खळखळ. आमचा रस्ता मैयाच्या किनाऱ्याने आणि 2 झाडांच्या काय म्हणतात त्याला, कमानीतून चाललाय. किती छान दिसतंय. पोस्टर टाईप चित्र दिसतात एक एक मस्तपैकी.